प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. नेहमीची येतो पावसाळा. पावसाळा येतो नेहमीप्रमाणे तो बरसतो, त्याचे काम तो करतो. कधी धो धो पडतो, कधी मुसळधार पडतो, कधी रिमझिम पडतो, कधी लपाछपीचा खेळ खेळतो, पण तो त्याचे काम करत राहतो. दरवर्षी नित्य नेमाने तो येतो. आला आमच्या आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरतय. तो जेव्हा मुसळधार कोसळू लागतो त्यावेळेला आमच्या झोपड्यांमध्ये पाणी कोसळतंय. नाले तुरुंब भरून वाहतात. हे दरवर्षी, हे बाजूला तुम्ही चित्र पाहताय, हे दरवर्षी आम्हाला आमच्या घरातून गुडघाभर, छातीभर, कधी कधी छातीभर भरलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो. आमच्या घरात गुडघाभर पाणी होणं प्रत्येक पावसाळ्यामध्ये हे नित्य नेम असं झालेलं आहे. परंतु यातून प्रशासन, शासन कोणताही बोध न घेता निमूटपणे, शांतपणे गप्प राहतात. आता ही पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवलेला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलंय. अर्धा महाराष्ट्र त्यानं झोडपून काढलाय. अशा वेळेला आमच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, भारताचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे किलर आहे की लायर आहे याच्यावरती लक्ष ठेवू नये. महाराष्ट्रात काय चाललंय, लोकांच्या घरात दारांमध्ये पाणी घुसले, जनावरं वाहून गेली, माणसं वाहून गेली, पूर सदृश परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. तिथं लक्ष ठेवण्यापेक्षा निवडणूक आयोगावरती गंभीर ताशेरे ओढणाऱ्या हमारा वोट चोरी करने वाला निवडणूक आयोग आणि हमारा वोट चोरी करके प्रधानमंत्री चुने गए असे गंभीर आरोप करणाऱ्या राहुल गांधींना वास्तविक पाहता निवडणूक आयोगाने उत्तर देणं अपेक्षित आहे. किंवा त्यांनी त्या काल परवा ते जे बालिश पद्धतीने उत्तर दिले सुद्धा, त्या उत्तराची संपूर्ण जगभरात छी छी थू थू झालेली आहे. तो भाग वेगळा. परंतु या निवडणूक आयोगाचा अधिकृत प्रवक्ता ह्या नात्यानं म्हणा किंवा अन्य नात्यानं म्हणा, आमच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उठसूट राहुल गांधींच्या विरोधामध्ये बोलत आहे. अर्थात त्यांनी बोलावं ना बोलावं तो तुमचा भाग आहे. परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये पावसानं जे थैमान घातलं त्याबद्दल मात्र हा माणूस डिम्म आहे. बरं ठीक आहे, राजकीय व्यक्ती आहे, राजकारणी व्यक्ती असतो झेंड्याची कातडी सारखा, त्यांना फक्त मताशी मतलब राहतंय. परंतु या महाराष्ट्रातली जी मीडिया आहे ती देखील मुरदार बनली की काय असं वाटू लागलेलं आहे. माणसं इथं अडकली, माणसं तिथं अडकली, इथं पाणी भरलंय, तिथं पाणी भरलंय, आणि मग तिथं तो माणूस कसा अडकला, त्याला कसं तिथून बाहेर काढलं. ह्या अतिशय मूर्खपणाच्या बातम्या आमचे काही मीडियाचे, जे आता त्यांना गोदी मीडिया म्हणा किंवा गुलाम मीडिया म्हणा, ते पत्रकार देत होते. चीड येत होती या पत्रकारांची. ही पत्रकारिता मूर्खांची पत्रकारिता. पत्रकारिता नेऊन कुठं ठेवली तुम्ही? राजकारणाला तुम्ही साधा प्रश्न विचारू शकत नव्हते? हे ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलंय प्रत्येक वर्षी हा प्रकार होतो, त्या प्रशासनाला तुम्ही का उत्तर विचारत नव्हते? माणूस इथं अडकला, माणूस तिथं अडकला, इथं पाणी भरलं, तिथं पाणी भरलं, अरे प्रशासनाला विचारा ना ते पाणी का भरलं, प्रत्येक वर्षी असा प्रकार का घडतो, विकास निधी जातो कुठं, विचारा. ते विचारायला सोडून अतिशय मूर्खपणाची पत्रकारिता आमच्या महाराष्ट्रातल्या काही तथाकथित लाचार पत्रकारांनी केली. ना महाराष्ट्र सरकारला ते प्रश्न विचारत, ना स्थानिक प्रशासनाला ते प्रश्न विचारत. अगदी लाचारपणाचा कळस. कुठं जातो आमचा विकास निधी का विचारत नाही हे
तिथल्या लोकप्रतिनिधींना, स्थानिक लोकप्रतिनिधींना जागोजागी खड्ड्यांची वाट लागलेली आहे, रस्त्यांची वाट लागलेली आहे, खड्डे पडलेले आहेत. जागोजागी लक्तर, ज्या तथाकथित विकासाची लक्तर वेशीवर टांगल्या गेलेली आहेत. मी नेहमी म्हणतो, आमच्या रस्त्यांवरती जे खड्डे पडले त्या खड्ड्यांनी आमच्या महाराष्ट्रातल्या तथाकथित विकासाचे लक्तर वेशीवर टांगलेली आहे. ती खड्डे पडले नसून ती लक्तर लोंबली आहे. आणि इथले पत्रकार सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाही, खुर्चीवर बसलेल्या आमदार खासदाराला, नगरसेवकाला प्रश्न विचारत नाही आणि बालिशपणाच्या बातम्या देत आहे. माणूस इथं अडकला, माणूस तिथं अडकला, संपला, करमणूक चालली, इव्हेंट आहे काही. पत्रकारांनी पत्रकारांसारखं वागलं पाहिजे. खात्री आहे आम्हाला, माहिती आहे आम्हाला की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी पत्रकारिता करू शकणार नाही. त्यांच्या बरोबर की तुम्ही त्यांची म्हणजे त्या दर्जाची बरोबर की देखील तुम्ही बरोबर करू शकणार नाही. तुम्ही अनेक असे पत्रकार या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले ज्यांना महान म्हणून आपण संबोधू. त्या पत्रकारांच्या नखाची सुद्धा तुम्ही बरोबर करू शकणार नाही, मान्य आहे मला. पण म्हणून प्रस्थापितांच्या दारामध्ये, व्यवस्थेच्या दारामध्ये, सत्ताधाऱ्यांच्या दारामध्ये पत्रकारिता नेऊन ठेवायची का? त्या पत्रकारितेने प्रश्नच विचारायचे नाहीत का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. पत्रकारांनी पत्रकारांसारखं वागलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.